तुम्ही बघा, कोणत्याही पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा तुम्ही कोणत्याही कन्सेप्ट जेव्हा बिल्डअप करतात विद्यार्थ्यांनो, तर जसं आपण साऊंडच्या केसमध्ये बघत असतो, जेव्हा तुमची कन्सेप्ट क्लिअर होत असते, तेव्हा छोटे छोटे कधी कधी इलेक्ट्रिक पॉवर किंवा त्याच्या संदर्भात सुद्धा सांगतात की इतकं इतकं वेटेज असणारं 1 तासासाठी चालवलं किंवा 8 तासासाठी चालवलं तर या या युनिटने किती पैसे लागतील, किंवा महिन्याचं बिल किती येईल, किंवा फेब्रुवारी महिन्याचं बिल किती येईल ह्या वर्षाचं, किंवा मार्च महिन्याचं बिल किती येईल. आपल्याला 31 दिवस फक्त तिथं काय करायचं असतं, 31 दिवस त्यांच्या मल्टिप्लिकेशन फॅक्टर त्याच्याशी मल्टिप्लाय करायचं असतं. कधी कधी असे पण न्यूमेरिकल येत असतात. आणि साऊंडच्या केसमध्ये या पण कन्सेप्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. जसं मी आता इतक्यातच सांगतोय का पीच आहे, फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड आहे, वेव्हलेंथ आहे. मग ज्या वेळेस आपण सदिश आणि अदिश राशींचा कन्सेप्ट करत असतो, बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये येत असतं की वस्तुमान असेल, गती असेल, वेळ असेल, वर्क आणि एनर्जी. बऱ्याच जणांना वर्क वाटतं, मी काम केलं त्याची दिशा असते. तर वर्क ही तुमची अदिश राशी आहे. लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनो, वर्क ही तुमची अदिश राशी आहे. कारण की ती रिप्रेझेंट करताना फक्त तुमचं त्याचं मॅग्निट्यूड ने रिप्रेझेंट करतात. अशा छोटे छोटे आपण जसं डिराइव्ड युनिट पण बघतोय, फंडामेंटल युनिट्स पण बघतोय. आणि फंडामेंटल युनिट्स मध्ये आपण त्यावेळेस पण बघितलं होतं की अमाऊंट ऑफ सबस्टन्स, बरोबर, आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट, हे जेव्हा रिप्रेझेंट करतो त्यांचे युनिट बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन करतात. तर त्यांचा संबंध आपल्याला प्रस्थापित करणं खूप महत्वाचं असतं. आणि सदिश राशीमध्ये जेव्हा आपण बघतो, सदिश राशी जेव्हा रिप्रेझेंट केल्या जातात, बरोबर, वेक्टर क्वांटिटी, तेव्हा मॅग्निट्यूड पण इम्पॉर्टंट आहे आणि डायरेक्शन पण महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून जेव्हा त्या रिप्रेझेंट केल्या जातात, जसं की टॉर्क असेल, मोमेंटम असेल, ऍक्सलरेशन असेल, पॉवर असेल, फोर्स असेल, व्हेलोसिटी असेल, प्रेशर असेल, अशा भरपूर साऱ्या क्वांटिटीज आहे ज्या रिप्रेझेंट केल्या जात असतात. तर सदिश राशी आणि अदिश राशीमधील या कन्सेप्ट तुमच्या बऱ्यापैकी ब्रशअप पाहिजे. आणि कंपॅरेटिव्ह स्टडी तुम्हाला काय करायला विद्यार्थ्यांना, एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीला बिल्डअप नक्की करायचं. ठीक आहे.